तर आजपासून विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालंय। संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेत्यांची देखील भेट घेतली। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात ते आले होते आणि यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी ठाकरेंचं पुष्पगुच्छ आणि चॉकलेट भेट देऊन स्वागत केलं। या भेटीदरम्यान चंद्रकांत पाटलांनी अनिल परबांना पेढा देत ॲडव्हान्समध्ये अभिनंदन केलं। त्यानंतर तुमचं प्रेम असंच राहू द्या असं म्हणत उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना कोपरखळी लगावली आणि चंद्रकांत पाटलांनी अनिल परबांचे ॲडव्हान्समध्ये अभिनंदन केल्यामुळे मुंबई पदवीधर निवडणुकीत अनिल परबांचा विजय निश्चित आहे का अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। पोलीस भरती सुरू आहे। पोलीस भरतीसाठी 17,500 जागा असताना जवळपास 17 लाखाच्याही वरती तरुणांनी अर्ज केलेले आहेत। अर्ज केले तर केलेत, मात्र त्यांना ज्या काही सोयी सुविधा राहण्यासाठी कारण गावागावातून तरुण येत आहेत। माझ्या देशाचं, माझ्या राज्याचं, राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करण्यासाठी म्हणून, माता भगिनींचं रक्षण करण्यासाठी म्हणून जे तरुण पोलिसात भरती होऊ इच्छितात त्यांना सोयी सुविधा पण बऱ्याच ठिकाणी दिल्या गेलेल्या नाहीये। अनेक ठिकाणी जसं जोगेश्वरी येथे ब्रिज खाली ही मुलं झोपत आहेत, काही ठिकाणी झाडाखाली झोपत आहेत, कसली काही सुविधा नाहीये। चंद्रकांत दादा पाटील हे संसदीय कार्यमंत्री आहेत। ते अंबादास दानवे विरोधी पक्षनेते त्यांना भेटायला गेले होते आणि चॉकलेट दिल्यानंतर त्या ठिकाणी उद्धव साहेब होते। ते उद्धव साहेबांना अगोदर चॉकलेट आणि बुके देत होते। उद्धव साहेब म्हणाले प्रोटोकॉल प्रमाणे तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांना पहिल्यांदा द्या, मला देऊ नका। मग चंद्रकांत दादा पाटलांनी दुसरा बुके मागवला आणि हे आपलं चॉकलेट दिलं कोणाला, उद्धव साहेबांना। त्याच्यानंतर ते ठाकरेच आहेत ते मिस्किलपणे बोलले, बरं झालं आज चॉकलेट दिलं, उद्या तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला चॉकलेटच देणार आहात आपल्या बजेटच्या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने। शुभेच्छा तर आम्ही सगळ्यांनाच देतो, अभिनंदन केलेलं नाहीये। शुभेच्छा आमच्या सगळ्यांनाच आहे। लोकशाहीमध्ये, महोत्सवामध्ये जो जो उमेदवार उभा राहील त्याला शुभेच्छा आहे, पण अनिल परब यांना अभिनंदन करण्याची वेळ मतदार आणू देणार नाहीत असा आमचा दावा आहे।